परतीच्या पावसाचा चांदवड तालुक्याला जोरदार तडाखा बसलेला असून रात्री मेघगर्जना करत सुमारे 3 दिवस मुसळधार पाऊस झालाय आणि राहुळबारी, रापली, तळेगाव, रोही या सगळ्या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। त्यामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलंय। तूर, मका, सोयाबीन, बाजरी यांसह इतरही पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। राहुळ भागामध्ये पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं, जमीन सुद्धा खरडून गेली आहे। पिकांसोबत जनावरं सुद्धा वाहून गेली आहेत। गेल्या वर्षी याच भागामध्ये अशीच हानी झालेली होती आणि आता सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे धुमाकूळ घातल्यामुळे बळीराजा हतबल झालेला असून त्याचे डोळे सुद्धा मायबाप सरकारच्या मदतीकडे लागले। चांदवडमधून ही बातमी पाहतोय। फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की केंद्र सरकारकडून भरीव मदत या ठिकाणी मिळवून, जशी मागच्या वेळेस जल्हाद साहेब कलेक्टर महोदय आपल्या वडगावमध्ये येऊन राहुल आहेर यांच्या माध्यमातून जी अतोनात पाहणीची नुकसान भरपाई मागच्या काळात जशी मिळाली, अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी आता पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण खर्च करून या पिकांची जी मदत आहे ती मदत मिळूनही शेतकऱ्याचं समाधान होणार नाही। परंतु प्रशासनाने या ठिकाणी लक्ष केंद्रित करून कांद्याचं, सोयाबीनचं, मका, फळपीक जेही काही असेल त्यांना या ठिकाणी भरीव मदत करून त्याचा पीक विमा जो आहे तोही मिळाला पाहिजे आणि या ठिकाणी शासनाकडून पंचनामे करून त्याची रीतसर मदत मिळाली पाहिजे, या ठिकाणी अशी मी शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो। काल दुपारी आणि रात्री 12च्या नंतर अचानक अशा झालेल्या पावसामुळे अतोनात अशी कांदा असेल, टमाटो असेल, तूर असेल, मका असेल अशी भरपूर नुकसान झालेली। तर आम्ही सोसायटी असेल, महाराष्ट्र शासनाच्या सोसायटीचे किंवा बँकेचं कर्ज असेल, हे कसं भरायचं हे आमच्या डोळ्यापुढं अतोनात अशी फार वाईट परिस्थिती निर्माण झाली। सर, कसं जगावं हाच आमच्यापुढे प्रश्न पडलेला आहे।